विलासराव जगताप, रवी पाटलांना भाजपमधून बाहेरचा रस्ता. पक्षविरोधी भूमिका, शिस्तभंग केल्याप्रकरणी जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तम्मनगौडा रवी पाटील यांची भारतीय जनता पक्षातून बाहेरचा रस्ता त्यांना दाखवण्यात आला आहे. दोघांना पक्षातून काढून टाकण्यात आलेला आहे. भाजपच्या या कारवाईमुळे जगताप यांच्यासह रवी पाटील यांना मोठा राजकीय धक्का बसलेला असून त्यांची पुढील भूमिका काय असणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. भारतीय जनता पार्टीत काम करत असताना माजी आमदार विलासराव जगताप यांची भूमिका नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवार संजय पाटील यांना कडवा विरोध केलाय. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना बळ दिलंय आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भूमिपुत्रांचा मुद्दा उपस्थित केला. भाजप उमेदवार गोपीचंद पडळकर यांना विरोध करत बंडखोर उमेदवार तम्मनगौडा रवी पाटील यांचा प्रचार केला. यांच्यासह अन्य कारणांमुळे जगताप, रवी पाटील यांचे पक्षातील स्थान धोक्यात आले. पक्ष प्रदेश नेतृत्वाने याची गंभीर दखल घेत दोघांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. 2004च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आदरणीय विलासराव जगतापांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पहिलं भाजपचा आमदार निवडून आणलेले सुरेश भाऊ काडेंच्या रूपानं. खरं भारतीय जनता पक्षाची सुरुवात विलासराव जगताप साहेबांनी केली. नंतरच्या काळामध्ये 2019ला यावेळी जगताप साहेबांचे पराभव झाला. त्यावेळी काँग्रेसचं विक्रम सावंत जतमधून निवडून आले. त्यानंतर 2 वर्षांनी भारतीय जनता पक्षाचं पूर्ण संघटना मोडकळीत आलेलं होता. बावनकुळे साहेबांनी, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला विधानसभा प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्ष संघटनेचे कामासाठी मला नेमणूक केली. 3 वर्षामध्ये महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचं संघटनेचं पहिलं वॉर रूम मी उद्घाटन केलं. म्हणजे जतमधून सुरुवात झाली संघटनेच्या कामाला. आणि सांगली लोकसभा इलेक्शनमध्ये 8 विधानसभा क्षेत्रापैकी सगळ्यात सर्वाधिक मताधिक्य सगळीकडं अपक्ष उमेदवार विशाल पाटलांची लीड होतं. जतमध्ये एकाच ठिकाणी माझा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्य भाजपचे उमेदवार संजय काकांना मिळालेला. ही माझं कामाचं पोच आहे, भारतीय जनता पक्षाचं संघटनेचं पोच आहे. तिसरी बाजू 2024च्या विधानसभेत निवडणुकीच्या आधी पक्ष संघटनेचं काम म्हणून लाडकी बहीण असू दे, राज्याची देशाची प्रत्येक योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी कमळ चिन्हाचं मी गळ्यात गमछा घालून जनसंवाद यात्रा केली. 320 किलोमीटर मी जत तालुक्यात पायी फिरलो. पक्षाचा 1 रुपया घेतलेला नाही आणि पक्ष संघटनेकडून एवढं संघटना करता येते ते संघटना केलं. प्रत्येक घटकाचा मी सन्मान केलो. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक सगळ्यांचे मी सन्मान करत फिरलो. त्याचीच फायदा भारतीय जनता पक्षाला विधानसभा 2024ला झालेला आहे. आणि या ठिकाणी आमची भूमिका होता, आपल्या माध्यमातून पण आम्ही सांगितलेलं होतं. विलासराव जगताप साहेबांनी आम्ही भारतीय जनता पक्षाचं खूप चांगलं संघटन जत तालुक्यामध्ये आहे. 2024च्या निवडणुकीत स्थानिक भूमिपुत्राला जर विधानसभेला आपण संधी दिलं नाही तर आपण बाहेरच्या उमेदवाराला स्वीकारणार नाही. उपरा उमेदवार आम्हाला नको आहे. आम्ही निवडणूक सक्षमपणे जिंकू असं आम्ही पक्षाला, वरिष्ठांना, देवेंद्रजींना, बावनकुळे साहेबांना सांगितलेलं होतं. आणि आपल्याही माध्यमातून आमच्या भूमिका काय होता, भूमिपुत्राला संधी नाही दिलं तर आम्ही भाजपचं काम करणार नाही. या भूमिकेशी स्पष्टपणे आम्ही त्या भूमिकेसोबतच गेलो, भूमिका बदललेलं नाही. आणि आज आपण विचारतोय माझ्यावर मुकुंद कुलकर्णींनी कारवाईचं पत्र काढलेलं आहे. यामध्ये मला असं वाटतंय की भाजप विरोधात मी लढलेलो आहे. 2024च्या विधानसभा त्याला 3 महिनेहून अधिक होऊन गेले. आता आपणच पार्टी सोडलेलं आहे. 25 ऑक्टोबरला माझी उमेदवारी पक्षाने कट केल्यानंतर आम्ही ज्या दिवशीच पक्षाचं सर्व पदाचा राजीनामा दिलेला आहे. मी विधानसभा प्रमुखाचा राजीनामा दिलो आणि प्रदेश कार्य समितीचं सदस्याचा राजीनामा दिलो. आता 3 महिन्यानंतर की गोपीचंद पडळकरनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचं स्वतःचं महत्त्व कमी होतंय म्हणून माझ्यावर कारवाई करायची किंवा विलासराव जगताप साहेबांना पक्षातून कमी करायचं, हकालपट्टी करायचं असले सगळं आग्रह धरून पक्ष कार्यालयातून हा पत्र काढलेलं आहे. पण मला यामध्ये असं वाटतं की मी सगळ्यांशी तालुक्यात चर्चा केलो. राज्याचे वरिष्ठ नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांना हा विषय निदर्शनाला आणतो. कारण आता देवेंद्र फडणवीस साहेब आठवडाभर बाहेरच्या देशात आहे, आउट ऑफ इंडिया असल्यामुळं मी आल्यावर त्यांना ही पत्र दाखवतो किंवा माझ्यासारखा
अतिशय एक निष्ठावान कार्यकर्त्याला ज्यांनी पक्ष वाढवलं, स्वतःचं घर जाळून पक्षाकडनं एक पेनी घेतलं नाही आणि वारूम काढलं, ज्यांनी भाजपकडून प्रत्येक घरापर्यंत रुजवले, त्या माणसाला जर आज बक्षीस मिळत असेल तर वरिष्ठ नेत्यांना, फडणवीस साहेबांना विचारतो. कारण त्यांनी खूप अगदी 20-25 वर्ष पक्ष त्यांनी संघटना केलेलं आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी अतिशय प्रवाहाच्या विरोधात पक्ष राज्यात वाढवलेला आहे. तसेच मी जतमध्ये काँग्रेसच्या विरोधात पक्ष वाढवलेला आहे. माझ्यासाठी ही बक्षीस योग्य आहे का, मी वरिष्ठ नेत्यांना विचारतो. मग पुढची दिशा एक मोठं मेळावा घेऊन जतमध्ये, असं काही लपून 10 खोलीच्या बसून नाही, तालुक्यात सगळ्यांना बोलवून माझं पुढची दिशा ठरणार आहे. कारण आधी ही बक्षीस माझ्यासाठी आणि विलासराव जगतापांसाठी योग्य आहे का, ही मी राज्याच्या वरिष्ठ नेते देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांना विचारून पुढचं मी दिशा ठरवणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.